जेव्हा माझी मालकीण तीर्थयात्रेला गेली तेव्हा तिने तिच्या 15 वर्षाच्या मुलीला माझ्याकडे सोडले. मी पण तिची सगळी कामं पळत पळत करायचो आणि रात्र झाली की तिला माझ्याजवळ झोपवत होती. अशी मालकिणीचीही परवानगी दिली होती. दुसऱ्या दिवशी रात्री मला काहीतरी नरम नरम जाणवले. मी घाबरलो. उठलो तेव्हा त्या रात्री मला धक्काच बसला. मालकिणीच्या मुलीने माझ्यासोबत माझी मालकीण तीर्थयात्रेला जाणार होती म्हणून सकाळपासूनच माझा जीव संकटात सापडला होता. मला सांगत होती की रोहित, माझे संपूर्ण घर तुझ्या ताब्यात सोडून जात आहे. जितका भरोसा मी तुझ्यावर करू शकते, घरात इतर कोणाचेही काम नोकरावर करू शकत नाही. माझे नाव रोहित आहे. मी 24 वर्षाचा आहे. पण मी गेल्या 14 वर्षापासून मालकिणीच्या घरीच कामाला होतो. त्यामुळे जितका विश्वास मालकीण माझ्यावर करत होत्या, इतर कोणावरही करत नव्हत्या. म्हणूनच त्या प्रत्येक गोष्टी माझ्यासोबत शेअर करत होत्या. त्या म्हणत होत्या की रोहित, माझी मुलगी अंजलीला मी घरी सोडून जात आहे. तिची व्यवस्थित काळजी घ्यायची. तुला माहीत आहे ना की तिला झोपच चालण्याची सवय आहे. मी मान हलवून होकार दिला की मॅडम, मला माहीत आहे. परंतु खरं तर मला काय माहीत? ती तर तिच्या खोलीत झोपत होती. ती 15 वर्षाची होती, परंतु ती थोडी बालिश आणि चंचल होती. ती मालकिणीची एकुलती एक मुलगी होती, म्हणूनच तिला खूप प्रेमाने लाडाने जपले होते. ती अजूनही बावल्यांशी खेळत होती. मी म्हणालो की मॅडम, मी हिची व्यवस्थित काळजी घेईल. पण यानंतर मालकिणीने मला जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती मला असे कसे म्हणू शकते? मालकीण बाई म्हणाल्या की रात्री तू माझ्या अंजलीच्या जवळ झोपशील आणि तिच्या खोलीतच राहशील. हे ऐकून मी हैराण झालो. मी म्हणालो, मालकीण, मी लहान बेबीच्या खोलीत कसा झोपू शकतो? तुम्ही विचार करून तरी बोला. हे योग्य नाही. ती म्हणू लागली, रोहित, मला काहीच ऐकायचे नाही. मी जे बोलले ते बोलले. तू अंजलीच्या खोलीतच झोपायचं आणि तिथंच राहायचं. मला मालकीण बाईची ही गोष्ट कोणत्याच अँगलने योग्य वाटत नव्हती. पण आता साध्या तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा नकार देऊ शकत नव्हतो. पण मी माझ्या मनात हा ठाम निश्चय केला होता की अंजलीच्या खोलीत झोपणार नाही. माझी मालकीण एक विधवा बाई होती, पण खूप श्रीमंत होती. त्यांच्याकडे बरीच जमीन आणि मालमत्ता होती, जिथून त्या भरपूर पैसा कमावत होत्या. त्यांना एकुलती एक मुलगी होती, जिला त्यांनी खूप प्रेमाने वाढवले होते. मी जेव्हा मालकिणीच्या घरी कामाला आलो होतो त्यावेळेस मालक जिवंत होते. त्यांनी मालकिणीला अगदी फुलासारखे जपले होते. त्यांचे मालकिणीवर खूप प्रेम होते. त्यांनी मालकिणीसोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघेही एकत्र खूप खुश होते. अंजलीच्या जन्माच्या काही महिन्याआधीच मालकाचे एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले. शॉक लागल्याने मालकीणबाई वेळोवेळी वेड्यासारखी बोलू लागली होती. कधी कधी बोलायची की ते आता येणारच आहे, ते मला सोडून असे जाऊ शकत नाही. मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो. पण मालकीणबाईची अवस्था पाहून खूप रडलो होतो, कारण त्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन पहिल्यापासूनच चांगला होता. त्या माझीही खूप काळजी घ्यायच्या, त्यामुळे त्यांचे दुःख मला बघवत नव्हते. जेव्हा अंजलीचा जन्म झाला तेव्हा मालकीणबाई मालकाची आठवण काढून खूप रडल्या होत्या. पण नंतर कालांतराने त्यांचे मन अंजलीच्या प्रेमात पडले. मालकीणबाईच्या आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले की मालकिणीचे दुसरे लग्न करावे, परंतु मालकिणीने लग्नास स्पष्टपणे नकार दिला. त्या म्हणाल्या की नाही, माझ्या पतीवर खूप प्रेम होते आणि मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या पतीच्या आठवणीत घालवणार आहे. मग त्यांनी तेच केले आणि संपूर्ण घराला सांभाळून घेतले. 14 वर्षे उलटून गेली होती. मालकीणबाईचा सर्वात इमानदार आणि विश्वासू नोकर मी होतो. त्याच्या व्यवसायाची जबाबदारी मालकीणबाईंनी माझ्यावर सोपवली होती. पण मीही पूर्ण इमानदारीने एक पैशाचा हिशोब मालकीणबाईंना देत होतो. यावर्षी आमच्या मालकिणीचे आई-वडील तीर्थयात्रेला जात होते. म्हणूनच मालकीणबाई म्हणाल्या की माझीही तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली आहे. हे ऐकून अंजलीने गोंधळ घालवण्यास सुरुवात केली की मी इथे एकटी राहणार नाही. पण तिचे फायनल पेपर होते, म्हणून मालकीणबाई सांगू लागल्या की मला तुझे शिक्षण खराब करायचे नाही, म्हणून तुला पुढच्या वेळेस माझ्यासोबत नक्की घेऊन जाईल. खूप मुश्किलीने ती घाबरली.
मानली होती. पण ती जे काही मालकीणबाई मला बोलत होत्या ती गोष्ट मला योग्य वाटत नव्हती. पण तरीही मालकीणबाई मला समजावून तीर्थयात्रेला निघून गेल्या. त्या जाताच मी सोफ्यावर बसून मोकळा श्वास घेतला आणि त्यानंतर जेवण बनवणाऱ्याला बोलावून माझ्याकरिता एक स्पेशल चहा बनवायला सांगितला. मालकिणीच्या बरोबर सोफ्यावर बसण्याची माझी कधीच हिंमत झाली नाही. तशीही त्यांनी मला कधी नकार दिला नव्हता. पण मालक आणि नोकर यांच्यातील दरी काय असते मी चांगलाच ओळखून होतो. पण आता मी विचार केला की मालकीणबाई नाही तर काही दिवस मालकांसारखं आयुष्य जगून पाहू. मी मोकळा श्वास घेऊन माझे दोन्ही पाय समोरच्या काचेच्या टेबलावर ठेवले. हातात रिमोट घेऊन टीव्हीवर चॅनल बदलू लागलो की तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि अंजली हॉलमधील आली. जेव्हा तिने मला अशा पोझिशनमध्ये पाहिले तर कपाळावर आळ्या आणून म्हणाली, रोहित, आईला घरी येऊ देत. तुझे नावच सांगते की तू कसा त्याच्या महागड्या टेबलावर तुझे पाय पसरून बसला होतास. हे ऐकताच मी घाबरून उभा राहिलो. मी म्हणालो, छोट्या मालकीणबाई, मी तुमची माफी मागतो. पण मालकीणबाईंना काही सांगू नका. असे बोलून मी लगेच टीव्ही बंद केला आणि रिमोट बाजूला ठेवून दिले. अंजली कपाळावर आळ्या आणून आरामात सोफ्यावर येऊन बसली आणि रिमोटही स्वतःच्या हातात घेतले आणि म्हणू लागली की आई घरी नाही तर याचा अर्थ असा नका समजू की तुम्हा लोकांना मी डोक्यावर चढवून ठेवीन. जोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत या घराची मालकीण मी आहे. म्हणून मी जे सांगणार तुम्ही लोक तेच करायचं. मी खाली मान घालून म्हणालो, का नाही छोट्या मालकीणबाई, जसा तुमचा हुकूम. मला आतून खूप कसं तरी वाटत होतं. माझं लहान मालकीणबाईशी कधीच जमत नव्हतं. प्रत्येक वेळेस लहान मुलांसारखं वागायची आणि तिच्या अशा हरकतीमुळे मी परेशान व्हायचो. ती मला दिवसातून बऱ्याच वेळा बाजारात पाठवायची आणि म्हणायची की माझ्यासाठी सामान आणण्यासाठी तूच बाजारात जायचे आहेस. माझे काम करण्यासाठी ना ड्रायव्हर जाणार ना घरातील कोणता दुसरा नोकर जाणार. मालकीणबाईसुद्धा तिला काहीच बोलायच्या नाहीत कारण ती त्यांची लाडली होती. मालकीणबाईसुद्धा मला सांगायच्या की जा रोहित, छोटी मालकीण जे सांगते ते काम कर. नोकर चहाचा कप घेऊन आला तर मला असे उभा पाहून माझ्यावर हसत होता. मला म्हणू लागला की आता काही वेळापूर्वी खूप रुबाब करत होतास, आलास ना आपल्या ऐपतीवर. मी रागाच्या भरात त्याच्याकडे पाहू लागलो. त्याने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि निघून गेला. जी चहा मला प्यायची होती ती चहा अंजली खूप मजेत पीत होती. अशाच पूर्ण दिवस इकडच्या तिकडच्या कामात निघून गेला. जशी रात्र झाली मी माझ्या क्वार्टरमध्ये जायला निघालो तर अंजली म्हणू लागली की रोहित, तू कुठे निघालास? आईने सांगितले होते की तू माझ्या खोलीत झोपणार आहेस. हे ऐकताच मला मालकीणबाईंनी सांगितले गोष्ट आठवली. मी आश्चर्याने अंजलीकडे पाहिले आणि म्हणालो, छोट्या मालकीणबाई, मला माझ्या क्वार्टर व्यतिरिक्त कुठेही झोप येत नाही. घरात इतर मोलकरीण ही आहेत. तुम्ही त्यांना तुमच्यासोबत तुमच्या खोलीत झोपायला बोलावून घ्या. अंजली म्हणाली की आईने सांगितले होते की तू झोपणार आहेस म्हणजे तूच झोपणार आहेस. चुपचाप माझ्या मागे माझ्या खोलीत ये आणि चटई टाकून झोपून घे. मी अंजलीच्या खोलीत तर आलो होतो पण मला मनातून खूप बेचैनी वाटत होती. अंजली बेडवर जाऊन झोपली आणि तिने लाईटही बंद केले. रूममध्ये यावेळेस अंधार होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. भलेही ती 15 वर्षाची होती पण मी तर 15 वर्षाचा नव्हतो ना. मला कोणीतरी सांगितलेली गोष्ट आठवली जी मी बाहेर कुठेतरी ऐकली होती की जिथे एक पुरुष आणि एक स्त्री असते तिथे तिसरा राक्षसी असतो. माहीत नाही मालकीणने असे का सांगितलं होतं की मी त्याच्या मुलीच्या खोलीत एकटाच राहू. मला असं वाटत होतं की त्यांनी एखाद्या मोलकरणीला त्याच्या मुलीच्या खोलीत झोपायला हवं होतं. खोलीत हलकासा प्रकाश होता. एक नजर माझी बेडवर झोपलेल्या अंजलीवर पडली तर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहतच बसलो. गाढ झोपेत खूप छान निरागस दिसत होती. ती मस्त बिंदास झोपली होती. मी एकदम माझी नजर दुसरीकडे वळवली आणि जोरात डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. शैतान माझ्यावर विजय मिळवण्यापूर्वी मला झोप यायला हवी म्हणून मी देवाला जप करू लागलो.
पण जप करता करता मला कधी झोप लागली कळालेच नाही. घड्याळात जोराचा अलार्म वाजला आणि माझे डोळे उघडले. मी हडबडून जागा झालो. पाहिले तर अंजली झोपेतच आपल्या घड्याळाचा अलार्म बंद करत होती. माझ्यासमोर असलेल्या घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. मी ताबडतोब अंजलीच्या खोलीतून बाहेर पडलो. तिला शाळेत जायचे होते, शिवाय तिचा पेपरही होता. मालकीने सांगितले होते की ड्रायव्हरसोबत अंजलीला एकटीला पाठवायचे नाही. म्हणून जेव्हा अंजली तयार होऊन खोलीतून बाहेर आली, ड्रायव्हरसोबत जाऊन मी तिला शाळेत सोडून आलो. त्यानंतर मी जमिनीची कागदपत्रे घेऊन त्यांच्या हिशोबात मग्न झालो, कारण मालकीनबाईंची त्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी माझ्या कामात असं काही मग्न झालं की मला आठवणच राहिली नाही की अंजलीला शाळेतून परत आणण्यासाठी ही ड्रायव्हरसोबत मला जायचे होते. जोपर्यंत मी गेलो नसतो तोपर्यंत ड्रायव्हरही अंजलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेला नव्हता आणि असा मालकिणीचा आदेश होता. मी माझ्या कामात इतका मग्न झालो होतो की माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघून गेली होती की 12 वाजता अंजलीची शाळा सुटणार होती आणि आता दुपारचे 2 वाजले होते. जेव्हा माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली तेव्हा मी पाहिले तर मालकिणीचा फोन होता. मी पटकन फोन उचलला तर मालकीनबाई माझ्यावर भडकल्या आणि म्हणाल्या की मला अंजलीचा फोन आला होता. ती अजूनपर्यंत शाळेतच आहे. तू तिला शाळेतून घरी आणायला का गेला नाहीस? हे ऐकताच मी जोरात कपाळावर हात मारला. मी खरंच विसरलो होतो. मी म्हणालो की मी मार्केटच्या जमिनीचा हिशोब पाहत होतो. मालकीन म्हणाल्या की आधी जाऊन अंजलीला सुखरूप घरी घेऊन ये. मी पटकन सगळ्या फायली बंद केल्या आणि घरातून बाहेर आलो तर समोर ड्रायव्हर उभा होता. मी रागाच्या भरात त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो की तू मला सांगू शकत नव्हता की छोट्या मालकिनीची शाळा सुटली म्हणून? तर तो म्हणू लागला की मी का म्हणून सांगू? मालकीनबाई तर तुला सगळ्या नोकराचा बॉस बनून गेल्या आहेत ना, मग ह्या सगळ्या गोष्टीचा तू स्वतःची काळजी घे. ड्रायव्हरच्या बोलण्याने मला खूप राग आला होता. मालकीनबाई काय गेल्या तर सगळे नोकर डोक्यावर बसले होते, नाही तर त्यांच्या समोर मान वर सुद्धा होत नाही. सध्या मी पटकन ड्रायव्हरसोबत बसलो आणि जेव्हा शाळेत पोहोचलो तर पूर्ण शाळा रिकामी झाली होती, पण अंजली तेवढी शाळेत होती. मला पाहून चौकीदार म्हणाला की इतका उशीर का झाला यायला? अंजली रागाने लाल पिवळी झाली होती. गाडीत बसून जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत मला ऐकवत होती, आईला घरी येऊ देत, तुम्ही तुझी चांगली शाळा घ्यायला लावते की नाही बघच. चूक झालीच होती म्हणून मी चुपचाप तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. घरी पोहोचलो तर जेवण तयार करणाऱ्याने अजून जेवण तयार केले नव्हते. मोलकरणीने ही घराची सफाई व्यवस्थित केली नव्हती. सगळ्या आपसासात गप्पा मारण्यात बिझी होत्या. हे पाहून तर मी स्वतः चक्रावून गेलो होतो. मालकिनीविना संपूर्ण घर अस्ताव्यस्त झाले होते. मी त्यांना काही बोलायला गेलो तर सगळेच मला उलट सुनावू लागले की तू ही आमच्या सारखाच ह्या घरातला नौकर आहेस, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही. मी तर मालकिनीविना एकटा पडलो होतो. मी मोलकरणीला व्यवस्थित साफसफाई करायला सांगितले आणि स्वतः उभा राहून त्यांच्याकडून घर व्यवस्थित साफसफाई करून घेतले. रात्री मी खूप थकलो होतो. जेव्हा मी अंजलीच्या खोलीत गेलो तर ती मोठ्याने वाचन करून पाठांतर करत होती. मी पुन्हा बाहेर येऊन हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपलो, कारण आज दिवसभर काम करून खूप थकलो होतो. रात्रीच्या वेळी मला अचानक जाग आली. मला असं जाणवले की हॉलमध्ये आणखीन कोणीतरी उपस्थित आहे. कुणाच्या तरी पावलाचा आवाज मला ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले तेव्हा मला असं वाटलं की कुणीतरी माणूस अंजलीच्या खोलीच्या बाहेर उभा आहे आणि रूमच्या खिडकीतून आतमध्ये वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहे. मी मोठ्याने ओरडले की कोण आहे तिथे? तर माझा आवाज ऐकून पटकन कुणीतरी पळत किचनच्या दिशेने निघून गेला. मी पटकन उठून त्याच्या मागे किचनच्या दिशेने पळालो, पण तिथे किचन पूर्णपणे रिकामे पडले होते. मी लाईट लावून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. एक दरवाजा किचनच्या दुसऱ्या बाजूला उघडत होता. जेव्हा मी तिथे जाऊन पाहिले तर त्या दरवाजाची कडी उघडी होती. जेव्हा मी त्याच दरवाजाने बाहेर पडलो तर तिथेच ही कोणीच नव्हते. पूर्णपणे शुकशुकाट होता. मी किचनच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली आणि पुन्हा हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपलो.
पण मला झोप लागत नव्हती. मी विचार करत होतो की कोण व्यक्ती होता जो रात्रीच्या ह्या वेळेला घराच्या आत आला माहीत नाही. अचानक मला काय सुचलं की मी अंजलीच्या खोलीत निघून गेलो. ती बेडवर गाढ झोपली होती. मी जाऊन चटेवर झोपलो. रात्री जसा भुंकण्याचा आवाज येऊ लागला तर कदाचित अंजली झोपच घाबरत होती. मी झोपेतच बडबडू लागली की मला खूप भीती वाटत आहे. हे कुत्रे मला खाऊन टाकतील. आई, माझा हात पकडून ठेव. ती बेडवर आपला हात मारत होती. झोपेतच कदाचित आपल्या मालकीणबाईंना शोधत होती. मला कळत नव्हते की अशा परिस्थितीत मला काय करायला हवे. मी माझ्या अंथरुणावरून उठलो आणि माझा हात अंजलीच्या हातात दिला. माझा हात पकडून ती पुन्हा गाढ झोपली होती. बराच वेळ मी उभा राहून वाट पाहत होतो की कधी ती एकदाची गाढ झोपते आणि मी माझा हात तिच्यापासून सोडवून घेऊ. जेव्हा ती गाढ झोपली तेव्हा मी हळूच माझा हात तिच्या हातातून वेगळा केला आणि पुन्हा माझ्या जागेवर चटईवर येऊन झोपलो. त्यानंतर मी अंजलीच्या खोलीतच झोपू लागलो. एका नौकराने दुधाची खीर बनवून आणली आणि म्हणाला की तू ही खाऊन घे, खूप छान झोप येईल. मी खीर खाऊन रात्री अंजलीच्या खोलीत निघून गेलो. त्या रात्री खरोखर मला खूप चांगली झोप लागली. मी इतका गाढ झोपलो होतो की मला सकाळीच जाग आली. जेव्हा मी पाहिले तर बेड रिकामा होता. त्यावेळेस सकाळचे 6 वाजले होते. ह्यावेळेस तर अंजली उठत नाही. शिवाय आज तर रविवार, शाळेला सुट्टी ही आहे. मी खोलीतून बाहेर येऊन पाहिले तर अंजलीही तिथं नव्हती. मी तिला संपूर्ण घरात शोधले पण मला अंजली कुठेच दिसली नाही. आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. भीतीने हातपाय थरथर कापत होते. मी घरातील सगळ्या लोकांना ओरडून जमा केले. सगळेच तिला शोधू लागले पण ती घरात कुठेच नव्हती. आता मला खरंच काही सुचत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मालकीणबाई तिला माझ्या विश्वासावर सोडून गेल्या होत्या. मी रात्री कसा इतका गाढ झोपलो होतो काय माहिती. तेवढ्यात अचानक माझ्या लक्षात आले की जेवण तयार करणारा नौकर सुद्धा तिथून गायब होता. मग मला लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला अंजलीच्या खोलीच्या बाहेर पाहिले होते आणि तो पळतच किचनच्या दिशेने गेला होता. बहुतेक तो जेवण बनवणारा कूक होता. मी ताबडतोब मालकीणबाईंना फोन केला आणि संपूर्ण गोष्ट त्यांच्या कानावर घातली. मला त्यांचा पत्ता माहीत होता. मालकीणबाई म्हणाले की तू ताबडतोब त्याच्या घरी जा, त्याचा पाठलाग कर, मी पोलिसांना फोन करून कळवते. मी ताबडतोब त्या कुकच्या घरी पोहोचलो. तेव्हा त्याच्या बायकोने आणि मुलांनी सांगितले की तो घरी आलाच नाही. मग मला आजूबाजूच्या लोकांकडून कळाले की सकाळी सकाळी कूक अंजलीच्या तोंडावर हात ठेवून तिला एका गाडीत बसवून कुठेतरी घेऊन जात होता. त्यावेळेस पोलिसांची गाडीही आमच्या बंगल्याजवळ आलेली होती. सगळी चौकशी झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेर लावलेला कॅमेराच्या मदतीने आम्हाला गाडीचा नंबर मिळाला होता आणि त्यात स्पष्ट दिसत होते की तो कूक अंजलीच्या अंगावर हात ठेवून जबरदस्तीने तिला गाडीत बसवत होता. गाडीचा नंबर ट्रेस झाला होता. मी सुद्धा पोलिसांच्या सोबतच गेलो होतो. जसा आम्ही गाडीजवळ पोहोचलो, गाडी एका सुनसान जागेवर उभी होती. मला आठवले की एकदा मला तोच कूक त्याच्या सोबत अशा सुनसान जागेवर घेऊन आला होता जिथे त्याचे काही मित्रही राहतात. मी धावतच त्या दिशेने गेलो. तिथे त्यांच्या मित्राचे घर होते. पोलीस नंतर पोहोचले. सर्वात आधी मी तिथे पोहोचलो होतो. मी दरवाजाला जोरजोरात लाथ मारली तर दरवाजाची आतून लावलेली कडी तुटली आणि दरवाजा जोरात उघडला. समोरच तो कूक आणि आणखीन 2 व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी अंजलीला एका खुर्चीवर बसवून दोरीने बांधून ठेवले होते. ती खूप रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून मला इतका राग आला की मी काहीच विचार न करता त्या तिघांवर तुटून पडलो. तितक्यात पोलीसही तिथे येऊन पोहोचले आणि त्यांना पकडून घेऊन गेले. अंजली घाबरत मला मिठी मारून रडू लागली. ती खूपच जास्त घाबरलेली होती. मी तिला शांत केले आणि म्हणालो की घाबरू नकोस, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी मालकीणबाई सुद्धा घरी पोहोचल्या होत्या. मालकीणबाई अंजलीला मिठी मारून रडू लागल्या आणि मला म्हणाल्या की मला तुझ्यावर खूप विश्वास होता की तू माझ्या मुलीची रक्षा करशील. मी म्हणालो की मी अंजलीला माझ्या लहान बहिणीसारखे समजतो आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही
अजिबात काळजी करू नका. ना तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार ना अंजलीकडे. हे ऐकून मालकीणबाईंना खूप आनंद झाला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.